अय प्रेम आहे हा उन्हात काय हिंडतो रे आधीच काय आता आम्हाला पडशील ना. पडू दे. तुला काय करायचं त्याचं? कुठे हिंडतो? पिक्चर बघायला गेलतो, ते पण हिंदी. हिंदी हा काय लागतो तुला? हा मग. सांग बरं स्टोरी. अरे मुंबईचा एक डॉन असतो, हा सगळ्यात मोठा भाई, हा ज्याचं नाव असतं मन्या सुर्वे. बरोबर का? माणूस सुरवे. मन्या सुर्वे. हा हाईट बीट, तब्येत बिब्येत, काळे कपडे घालतो. तुला सांगतो ते ना काय करतो माहिती का, जिथं श्रीमंत लोक दिसतील का त्यांच्याकडून खंडणी गोळा करतो. खंडणी म्हणजे काय? अरे पैसे. पैसे मागवतो. हा हा. हा. पुढं आणि जर पैसे नाही दिले ना, हा ते ना त्यांना जीवे मारण्याची धमकी देतो. त्यांना हा खंडणी नाही दिली ते मारून टाकतो भाई. हा मग तो काय करतो माहितीये का, डायरेक्ट उचलतो गायब करतो माणसाला पैसे नाही दिल्यावर. किती खंडणी मागतो तो? 500,000 रुपये. अरे काही याड लागलं का तुला? मग? लाखोंनी मागतो, लाखो म्हणजे 5 लाख 10 लाख, जसं श्रीमंत असेल ना माणूस हा. तसे पैसे घेतो तो. हो मग लय श्रीमंत असेल तो बी. अरे लय श्रीमंत, अरे लक्झरी लाईफ जगतो, लक्झरी लाईफ. लक्झरी हा ड्रायव्हर म्हणून काम करतो लक्झरी. अरे त्याच्याकडे तू येडाय कर जरा गंठे, त्याच्याकडे असे 10 माणसं कामाला, 10 गाड्या चालवायला त्या स्वतःच्या. हा हा कळलं का? हो. लय पैसा आहे त्याच्याकडे, लय पैसा, माप पैसा. आणि समजा मी जर खंडणी मागितली तर मला भेटन का? अय काही नको डोकं लावू, जरा शांत बस जा. खंडणी मागायला लागलंय. हॅलो. हा बोलते. काय? हा हा ठीक आहे. हो. कोणाचा फोन होता? अहो शामराव, माझी पॉलिसी संपली आणि त्याची रक्कम 5 लाख रुपये माझ्या खात्यात जमा होणार आहे. बापरे अयो, 5 लाख रुपये. ओके. सांग का? काय रे? अरे बँकेत जायचं मला, सोड ना. बँकेत? हा. अरे मला भिंगारला जायचंय ना, मला टाइम झालाय, उशीर झाला. अरे सोड ना, आज काय करतोय भिंगरला? नाही ना, मी सोडत नाही का इतर वेळेस तुला. अरे मला 10 मिनिटाचं काम आहे फक्त, चल ना. नाही रे बाबा, मी नंतर तू बघ ना दुसरी रिक्षा भेटेल तुला एखादी. अरे पैसे देते तुला, फूड सांगते का, स्पेशल रिक्षा करते. स्पेशल? हा परत मागे यायचंय का? हा, मला आणून सोड परत. 500 रुपये दे. 500? येडा बेडा झाला का, इथंच जायचंय मला. अरे मग स्पेशल जायचो यासाठी, माझी 2 ट्रिप होत्या नंतर. हा का? 10 मिनिटाचं काम आहे माझं, फक्त 200 देते. पण 200 रुपयात असतं काय, तुला जाऊन आणून सोडायचंय परत. मग किती? 400 रुपये तरी दे भाऊ. 400? मग? येडा बेडा झाला काय, मला इथंच जायचंय बँकेत. अरे तुझं काम होसर 2 ट्रिप होत्या ना माझ्या, हे ठीक आहे. हा का? मग? 200 रुपये देते ग बस. नाही रे बाबा, 200 रुपये नाही, 300 रुपये देणार का? कसा रे असं, तू गावातला असून मदतीला येत नाही कधी, काही कामाचा नाही तू, रिक्षा असून तुझी. अरे मग 300 तर दे ना. 300? गावातला माणूस असून असं वागतो जसं तू. चल 200 घे. तर मला सांग, काय काम बँकेत? बँकेत माझे ते पॉलिसीचे पैसे आले, 5 लाख रुपये, ते आणायला चालले. चल आवर. चल ना. हा अरे श्याम, हा. ते बाळू चाललाय रस्त्याने, घे त्याला. कशाला? तुम्ही स्पेशल केलेली ना रिक्षा? अरे जाऊ दे, ऊन कसलंय बघ, विचार तापून साठी चाललाय. दुसऱ्या गाडीत आला असता ते दुसऱ्या गाडीत चल. काही जाऊ गरज दे, नाही. बिचारा चाललाय पायी. हा हा घे घे. कुठे चालले बाळू भाऊ? काय नाही, ते शेजारच्या गावात गेलतो कीर्तनाला, आता चाललोय घरी, चाललोय. एवढं उन्हाचं, चला बसा. तुझे रूप चित्ती राहो, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास. अरे वा, मी पण आहे ना कुकोई फॉर्म डाउनलोड केले, त्याच्यावर आहे ना तुकाराम महाराजाची गाथा ऐकते, खूप छान आहे. असं? हा. अरे वा वा. पण तुम्ही कुठे गेले होते? मी बँकेत, माझे ना 5 लाखाची पॉलिसीचे पैसे जमा झालेत, त्याच्यासाठी गेलते. अयो, 5 लाख?
उतरू का? सुनताबाई, असं प्रत्येकाला पैशाचं नका सांगत बसू. आपलं गाव लय डेंजर आहे, कोणाचाच भरोसा नाहीये. प्रेम आहे जरा काम धंदा करायचा. म्हाताऱ्याची जेव्हा आईच नको करू. उठला का पारव. बघ भाऊ, मला एक सांगा, गावातल्या लोकांना काही काम धंदा असतो का नाही राव? जे येईल ते मला हे सांगत काम धंदा कर. मी माझं बघ ना, मला काय करायचंय. अरे नालायका, 4 उन्हाळे खालीत म्हणून तुला ज्ञान सांगतो. मर तसंच आम्हाला काय करायचं. राहू द्या, तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा. हा काय झालं? काम धंदा करीत नाही काही? अरे मग कवा बघितलं पारवच असतं हे. अहो श्यामराव, माही ना नाईट ड्युटी चालू आहे, रात्रीचे काम असतात मला, मग दिवसभर निवांत असतो ना. नाही बरोबर आहे. मग नाईट रात्री करतो का तिकडे काय करतो आम्हाला माहितीये का. ते बघ ते सुजाताचं काय नशीब फाळफाळलंय. काय झालं? पॉलिसीचे पैसे. हा पॉलिसी होय, हा काय खरंय ते पॉलिसी बिलिसी काही उद्योग येडा आहे का करते. तू? 5 लाख रुपये भेटले तिला 5 लाख म्हणजे जोक हे का. या दिवसात. हा ग बसा राव, नका चेष्टा करू उगाच. मला माहिती पोलीस वगैरे काय नसतं, हे थोतांड काय माहिती, नका सांगू मला. तुला काय कळणार आहे त्याच्यातले. बरोबर आहे ना, तुम्ही जर पोलिस काढू दमले तर तुम्हाला अरे माहिती. बाबा, झाली आमची चूक, आम्हाला कोण नव्हतं सांगायला. तुझ्यासारख्या वयातल्या माणसानं जर आज पॉलिसी केली तर आमच्या वयात आल्यानंतर तुला 10-15 लाख रुपये भेटले तर तू विचार कर ना, फायदाच आहे ना तुझा. काही गरज नाही, माझ्याकडे आहे पैसे, मला नाही पॉलिसीची गरज, तुम्ही काढा. अरे 4 बुक शिकलेला आहे म्हणून तुला सांगतो. आणि तुला यातली माहिती पाहिजे उलट. त्या बुकातच वाचलंय मी. त्या पॉलिसी वगैरे काय करते माहिती, लुटायचे धंदे आहेत नुसते. याची पॉलिसी काढ, त्याची पॉलिसी काढ. प्रेम आहे, तसं नसतं. सगळेच लोक चांगले किंवा वाईट असं नसतं, बरोबर आहे की नाही? तशा कंपन्या सुद्धा असतात. आता ही सुजाताबाईंनी जी पॉलिसी केली होती ती गव्हर्नमेंटची कंपनी होती. तू जर गव्हर्नमेंटच्या कंपनीत पैसे गुंतवले तर कुठंच जात नाही, कारण त्याला आहे ना आपल्या रिझर्व्ह बँक जी असते ना त्याचा हे असतं, म्हणजे काय म्हणून आधार असतो त्याला, त्या पैशाला आपल्या. आणि दुसरी गोष्ट मला सांग, माग आपल्या तो गावातला सखाराम वारला, हो वय होतं 40 वर्ष. मला सांग, एक मुलगी 5 वर्षाची, मुलगा 10 वर्षाचा. जर त्यांनी पॉलिसी उतरवली नसती तर आज त्याचं घर उन्हात असतं. पॉलिसी उतरवल्यामुळं तो मेल्यानंतर 10 दिवसामध्ये त्या फॅमिलीला पैसे मिळाले विम्याचे, आणि त्याचं घर पुढे पूर्ण सावरून अरे गेलं. आमच्या डोळ्यासमोरचा किस्सा आहे ह्यो. तुला काही खोटं सांगत नाही मी. आपल्याला वाटतं बा एजंट येतो आपल्याला सांगतो मरणाबद्दल, पॉलिसी तसं नसतं. वेळ काळ कोणाला सांगून येत नाही. मरण जे आहे, आपण म्हणतो ना, देव तारी त्याला कोण मारी, आणि ज्याची वेळ भरली तो जाणारच आहे, हे लक्षात घेतो. त्याच्यामुळे पॉलिसी आणि मरणाचा संबंध नसतो. पॉलिसी केलं म्हणजे माणूस मरतो असं अजिबात. हे आमचं सांगायचं काम आहे तुला. आता मला सांग, सुजाताबाईला पैसे भेटले, आता तिला बघ ना, ती निश्चिंत झाली ना. आता हा 5 लाख रुपये बँकेत टाकीन, त्याच्या व्याजावरती जगन घर चलन तिचं आता. ते खरंय राव. डोक्यात घे जरा. आणि मला आहे ना- काम धंदा कर, त्यातले 4 पैसे वाचू आणि ते भर, आहे की नाही? होय बस आमचं एवढं सांग नाही तुला, बाकी काय. काय, चल येऊ का? बरोबर, चला, या. उद्योग घेतले. हॅलो, कोण बोलताय? कोण होत हे? बापरे. हॅलो श्यामराव, पटकन जसं असताना तुम्ही तशी लवकर घरी या. हॅलो बाळू भाऊ, लवकर घरी या माझ्या. हॅलो प्रेम, लवकर घरी ये, लवकर ये, पळत ये. श्याम श्याम, घरी या ना पटकन. हा सांगते तुला, लवकर घरी ये बाबा, ये सांगते. हॅलो, काय झालं? काय झालं वहिनी? अरे सुजाता, कशाने बोलून घेतलं? सांगते मला आहे ना, कोणीतरी नवीन नंबरवरून फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी देत होता. म्हणलं सगळे पैसे इथे ठेवून जा, नाही तर मारून टाकू म्हणे तुला. ए सुजाता, तू अजिबात घाबरू नको. मी असलो काय घाबरत तेवढं. बघू कोण आहे तो पट्ट्या, आडवाच करतो त्याला. म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना बोलून घेतलंय मी. तुम्ही ना टेन्शन घेऊ नका, बघू आपण काय करायचं त्याचं. टेन्शन बाबा, मला लय भीती वाटायला लागली. कोण मला आम्ही मारायला असलो कोण काय करतोय. नका टेन्शन घेऊ तुम्ही. हे पहा, हे जे कोणी काही केलंय ना, 100% खात्री आहे मला आपल्या गावातलाच असणार आहे. गावातला? हा, मग दुसऱ्याला कोणाला माहिती हिच्याकडे पैसे आलेत म्हणून? हा. पण तुला आवाज कोणासारखा वाटला का? आवाज जरा डोक्याला जोर द्या आणि आठवा लवकर. आवाज आठवा लवकर. ओळखीचा आवाज होता का? कसा बोलत होता? गंठन.
काय गंठन सारखा आवाज येत होता हा. घंटेने डेअरिंग करणार एवढी? शामराव ते घंटा माहित ना तुम्हाला काय गुणाचं आहे? तिने काय काय कांड केलेले तर डेपुटी 4-5 वेळा पैसे चोरून नेलेले तिने. आईला या घंट्याच्या ह्यो करायला बसला राव खरंच. जर सगळ्या गावाला कळले पैसे आलेत सुजाताकडं म्हणलं त्याला बी कळलं असेलच ना. मग तरी मी सांगितलं होतं जाताना सगळ्या गावात सांगत सुटली तिकडं माझ्याकडे 5 लाख आले, माझ्याकडे 5 लाख आले. कधीतरी पोटात ठेवणं काहीतरी. ए श्याम तू काय म्हणणं होईल का? डोकं नाही काय? हा जास्त आब्रे न करायचा तुला धरून आणण्यात आता. अरे समजायला पाहिजे ना तिला. तुम्ही भांडण करू. सुजातावनी किती वाजता फोन आलता? 5 वाजता काय म्हणला? ते म्हणला सगळे पैसे आणून इथे ठेवून येते तुला उडवतो म्हणे. काय म्हणतो? असं कसं काय उडीन देऊ? त्याच्या आईला त्याच्या ते अरे सापडलं फक्त. पण ऐका मी काय म्हणतो घंट्यातच गोष्ट वेगळी जर बाहेर चालून खरोखरच कोणी असला मग असं नका जाय ना बाहेरचा. घाबरतो काय आपण त्याला? हा ए सुजाता बँकेत कोणी तुला पाहिलं होतं का पैसे काढताना? श्यामराव मला काय आठवत नाही आता कोणी पाहिलं कोणी नाही नेमकं बँकेत. सुजाताबाई तुम्हाला कोणी बँकेत पाहिलं नाही असं म्हणता, मग याचा अर्थ 100% घंटेनीच कांड केलं हे. मी तेच म्हणतोय हिने काय केलेलं गावभर सांगत सुटलेली काकाला मामाला बाबाला मित्र मैत्रिणी सगळे भावबंधू कोणीच नाही सोडलेली हिने. फोनवर काय सांगायची गरज आहे का? ए का बसा तुम्ही. अजिबात सुजाता काळजी करू नको तू. तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू द्या ना. शामराव म्हणतात मला. तुझी गरज मी नाहीये जातो मी ऐकता इथं लय झालं जातो मी निघा खाली. आहे ना. मी पण ना जिम लावलेली बरं का? मी सोडणार नाही त्याला, कळलं ना? तू बस खाली. असा कसा सोड? ए मी इथं असताना काय करायचं कोणाची इथं? अजिबात नाही, मी काय रे च्या आईला या घंट्यामुळे बाहेर रडायला लागली. मी या घंट्या दिवशी मला दिसत तुमचा चिंताच करणार आहे मी त्याला आता. उभा नाही दिसू दे फक्त मला. आता काय रे? अरे आपण गांठ्यानं मारला, पार त्याचे हातपाय मोडले, पार त्याच्या टांगड्या गाळ्यात घातल्या. पण जर याच्यात गांठ्याचा हात नसल तर ते पोटी ट्रॅक्टर भरतुराट्या घालीन. आता काय करायचं? आता काय करायचं? सरपंचाकडे जाऊन सरपंचाच्या कानावर घालू आपण. चला. मला काय वाटतं आपण आहे ना त्या खंडणी बहादराच्या आहे ना मागणीनुसार सुजाताबाईचे सगळे पैसे त्याला देऊन टाकू. असं काय बोलतो सरपंच? जस का तुमचा पाहुणाच येतो तिचे कष्टाचे पैसे ते असे कसं काय द्यायचे त्याला? हा बरोबर आहे सरपंच. आपण ना त्याच्यावर दाबा धरू आणि तो आला का लगेच त्याला कवळ घालून धरू. सरपंच म्हणतात ना, आता सरपंचाचा काहीतरी वेगळा प्लॅन असणार आहे. हा. आता जे सीबीआयचे कुत्रे बित्रे तुम्ही टेन्शन न घेऊ. कोणी सरपंच बोलते ते करू आपण. चालतंय मग सुजाताबाई सगळे पैसे एका बॅग मध्ये भरा आणि त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी नेऊन ठेवा तुम्ही. बाकी काय नका करू, बघू काय होतंय पुढं. काय वाटतं तुम्हाला? खरंय हा? तुम्ही बरा बॅगेत पैसे. हा आईला सुजाताबाईचे पैसे ना सरपंचामुळेच गेले. काय बोगस प्लॅन केला राव. मला वाटलं काहीतरी चांगला असत. तुम्हाला म्हणलं होतं मी सरपंचाचं ऐकू नका. अरे पण मला वाटलं सीबीआय येते कुत्रे येते काहीतरी होईल. कशाच काय याच्या सरपंचाचाच हात आहे. बरोबर आहे बरोबर आहे खरे. मी ना आता काय करणार आहे माहिती का? ते सुजाता वहिनीचे ना पैसे सोडणार नाही, सरपंचाकडून घेऊन येणार पैसे आता. अरे आपण सगळेच जाऊन आणू पैसे. त्याशिवाय चला रे. सुजाताबाई त्याशिवाय ना आम्ही आहे ना तुझ्या दारातच पाय ठेवणार नाही सरपंच पैसे आणल्याशिवाय. चला थांबा. तुम्हाला सांगतो अजिबात सरपंच आहेत म्हणून घाबरायचं नाही कोणी. नाही नाही अजिबात नाही. अरे ते सुजाताबाईचे कष्टाचे पैसे. काय वसूल करायचा? 1 रुपया सोडायचा नाही. सरपंच म्हणून काय झालं? पाहिलं का? अरे झंटुकले झटक ज्यादा ना मटक मैं पप्पू पेजर का छोटा भाई मन्नू मोबाईल बोल रेला हूँ क्या. अयो हो बुटन बिटन गॉगलन तेवढंच घातला. तुला काय करायचं? बाबू बघितलं का? सॅम, कळलं का तुला? हा खर्च कुठून झालाय सगळा? बरोबर मी तेच म्हणत होतो तुम्हाला. 100% डाऊट खरा आहे आपला. मग बाकीचे कुठे आहेत? बघता काय आता? तरी म्हणलं बुटन कोण मारतात त्याला? कोण मारित? लहान पोरगा बघू लागले का शायनिंग मारायला? लहान कसलं खंडणी मागतो तो. यानेच पैसे घेतले. पैसे कुठे सुजाताबाईचे. विचारा शीतल त्याला. झाला आता. पैसे? बुटं पहा, कपडे पहा, त्याचे चष्मा. अरे पण कोणत्या पैशाची गोष्ट करताय तुम्ही? त्या सुजाताच्या? अरे तुम्हाला गंमतच माहित नाही मग. अरे मी काय शाळा केली माहितीये का? तिच्या सुजाताने नोटा ठेवल्या ना 500च्या बंडल. अरे त्या सगळ्या नोटा डुप्लिकेट होत्या. काय सरपंच? हा. काय खोट्या मी चेक केलं त्या बघा, सगळ्या नोट आहेत ना ओरिजिनल त्या बघा. अरे बापरे.
अरे धरा याला खरा खंडणी वसुलदार यांनी सगळी शाळा गेली होय. आज काय केलं तू? काल मी ना एक गँगस्टरचा पिक्चर बघितला होता. त्याच्यात त्याची स्टाईल, त्याचा राहणीमान आणि तो जसं लोकांना हे करतो लुटतो ना, ते बघून मला पण वाटलं तसं करावं, म्हणून मी पैसे घेतले होते. अरे प्रेम्या, हे पिक्चर सगळं खोटं असतं रे. हा, तू लहान आहे का? हे तुला सांगायला पाहिजे का? मला आहे ना हेच कळत नाहीये, ह्या गुंडांच्या स्टाईल बघून आपणही स्वतः गुंडासारखी स्टाईल करावी, हे जर या तरुण पिढीला वाटत असेल ना, ते खरंच दुर्दैव आहे. मला एक सांग, तुला जर आता पोलिसांनी पकडून नेलं असतं, हा, तुझ्या आई वडिलांना काय वाटलं असतं रे? हा, सांग बरं. असे समाजात वरमान करून चालले असते का ते? नाही, मग पुन्हा नाही करणार सरपंच कधीच असं. आता या पैशांचं काय? धरा. मला नको देऊ, सुजाताबाईला नेऊन टाक सगळे. चालन देईन. हा, गायबानं गुंड व्हायचंय. ए घंट्या, चल आंबे हळद लावतो तुला. हा, गांठ्या नाही म्हणायचं, मग गांठ्या भाई म्हणायचं. अयो, सोनेवाली काढवान कोण? गांठ्या भाई झुकेगा नाही साला.